नमस्कार शेतकरी बंधू. आज आपल्या साठी मी मूग उडीद उडदाचे दीड ते दुप्पट उत्पादन यासाठी काय करायला पाहिजे याच्याविषयी एक थोडी बहुत माहिती देतो. फक्त ट्रिक देतो का कुठल्या काय केलं ते एखादं तुमचं दीडपट डब्बल उत्पन्न येईल. तर आपल्या म्हणजे सांगायचं म्हणजे मुद्दा किंवा मूग उडदाला आपण कमी समजतो. ते समजता कामा नये. कारण का ते सुद्धा एक चांगलं पीक आहे. त्याचं बी दीडपट डबल उत्पन्न येऊ शकते. पण त्याला आपण तसं करता आलं पाहिजे. खेड्यामध्ये तर डी-ए-पी 5 किलोला 5 किलो पेरतात. एकरी तर 5 किलोच खतं टाकतात. उडीदाला, मुगाला. हे चुकीचं आहे. कारण का म्हणजे खाण्यापुरतं लावतात. मी म्हणतो खाण्यासाठी शेती करूच नका. एक उद्योग म्हणून जर बघलात शेतीला तरच तुमचं ते शेती ही परफेक्ट होऊ शकते. कारण का शेतीसारखा उद्योग कोणाकडेच नाही. पण शेतकरी तरी पण पाठीमागं का आहे तर त्याची बेसिक जे माहिती, तांत्रिक माहिती पाहिजे जमीन स्तरावरची, ती शेतकऱ्याला नाही आहे. सगळे थातूर-मातूर मनाची मर्जी पिकानुसार शेती करत नसून त्यांनी त्याच्या मर्जीनुसार शेती करतात. मनमानी कारभार करतात, कवाबी करतात, कोणतेही करतात, कितीही करतात. पटलं तसं करतात. पैशाच्या गरजेप्रमाणे करतात. तरी असं न करता थोडंसं सीरियस कारण का एकदा सीझन गेलं तर परत येत नाही. मी बार-बार म्हणतो, एकदा जर सीझन गेलं तर परत येत नाही. काय केलं तर आपलं सीझन येईल, सीझन परफेक्ट होईल आणि उत्पन्न मला चांगलं शाश्वत भेटेल, हे आपण पाहायला पाहिजे. एक विनंती आहे आपल्याला की बाबा थोडं स्वतःचं मन कॉन्सन्ट्रेशन करा की मी जे आता काही सांगणार आहे, जास्त भलं मोठं सांगणार नाही किंवा उलटं-सुलटं एकच सिस्टम ठेवतो आणि एकच सिस्टमनं सांगतोय की काय केलं तर उत्पन्न दीडपट येईल आणि किती आहेत किती 65-70 दिवसाचं पीक आहे आपलं. मग त्याच्याविषयी आपण सिरियस असायला की नाही पाहिजे. माझं म्हणणं आहे की तुम्ही खरंच जर थोडं काय जास्त नाही सांगलं. आता माझं म्हणणं आहे की आता उडदाचं 65-70 दिवसाचं असेल तर मी म्हणतो की नाही तुम्हाला एक 8-10 दिवसाचं काम आहे 70 दिवसापैकी. मग अर्धा दिवसच ॲक्च्युअली काम असेल तर त्यापैकी काम कोण करायला तुमचं ट्रॅक्टरच करायला बरं. मग ते करत असेल तर मग तुम्हाला काय काम आहे? तर मग काम मॅनेजमेंटची व्यवस्थापनाचं काम आहे आणि काम करणारा शेतकरी कधीच म्हणणार की मला काम आहे म्हणून. मग तुम्ही का म्हणता? मला काम आहे, मला काम आहे. तुम्ही नाही सगळं जग म्हणते पण ते चुकीचं आहे. तुम्हाला काम आहे म्हणून ते तुम्हाला इतकं ओझं ठेवलेलं आहे आजपर्यंत. ते ओझं तुम्ही सुद्धा काढून घ्यायची तयारी नाही. माझं विनंती आहे तुम्हाला की तुमचा उद्योग आहे. कारण का असा उद्योग त्या जमिनीमध्ये कारण का जमिनीमध्ये फॅक्टरी सुद्धा म्हणजे मशीन सुद्धा नाही. बगर मशीनची तुमचं जमीन आहे. ज्या जमिनीमध्ये एक बी पेरून 100 ते 1000 दाणे जर झाडाला लागत असतील, तर शेतकरी मागं का? मग त्याचं मुख्य कारण एकच आहे, की तसा दृष्टिकोन त्या पिकाप्रती नाही. आणि काय बेसिक चुका जी आहेत, म्हणजे काही क्लिप आहेत तुम्हाला त्याच्यामध्ये काही गोष्टी शिकायला सुद्धा भेटतील. जे सर्वसामान्य चुका आपले शेतकरी करतात. थोडं जास्त करणं सीरियस होऊ नका. थोडंसं एखाद्या एकरासाठी सीरियस व्हा, की कारण का ते तुमचाच उद्योग आहे. माझं म्हणणं एक आहे 30 वर्षाचा अनुभव आहे. त्या अनुभवावरून सांगतोय. धाडस केलं की YouTubeला क्लिक करायचं. ते का? ते तुमच्यासाठीच आहे. कारण का तुमच्या अनुभवावरून स्वस्थ मन बसलेलं नाही माझं. चला बा काय काय ना आपलं जे होईल ते होईल. जेवढं काही सांगता येईल तेवढं सांगू. तर मुगाला, उडदाला सुद्धा जर तुम्ही चांगलं जर थोडंसं डोकं जागेवर ठेवून केलात, त्याला एक पैसेवाला समजून जर केलात, खायापुरता लावायचं आणि ते बी तंदुरुस्त असंच तुमचं उत्पन्न पाहिजे. पाहिल्या कोणी म्हणावं की बाबा हे मला दे आणि मार्केटमध्ये ₹100-400 भावसुद्धा जास्त भेटायला पाहिजे. असं काही काय केलं तर हे उत्पन्न होऊ शकतं. तुम्ही जे काढता त्याच्यापैकी दीडपट डबलसुद्धा उत्पन्न 100% मिळते. तर काही जाती आहेत तिथे मी जातीविषयी सांगणार नाही. तुम्हाला जी जात भेटते ते घ्या. फक्त जात कुठली आहे हे नाही करायचं काय त्याच्याविषयी आपण बोलू. तर हे क्लिप वारंवार बघा मला त्याच्यात काही जातीची नावं ठेवली. साधी पद्धत केली म्हणजे 3 ओळ पेरणे, 1 ओळ सोडणे. यालाच नाही सोयाबीनला तेच आहे, हरभऱ्याला तेच आहे, भुईमुगाला तेच आहे. हीच पद्धत आहे. ह्याच पद्धतीनं तुम्हाला पेरायचं आहे एवढं डोक्यात ठेवायचं. कारण एक ओळ तुमची लाईन चालली म्हणजे तुमचं उत्पन्न लय मोठं नुकसान होणार काय असं 25% मध्ये नुकसान होणार असं वाटते. पण विनंती आहे तुमचं नुकसान तर होणारच नाही. या पद्धतीने पेरल्यानंतर तुम्ही जे बाकीचे ऐकल्या न ऐकल्या विषय नाही. पण एवढं जरी केलं तर तुमचं उत्पन्न वाढेल. कारण हवा खेळती राहते, फवारणी करायला सोपं जाते तुम्हाला. कारण ह्याच्याशिवाय तुम्हाला पर्यायच नाही. माझं म्हणणं बरं का एक डाटा तयार करून ठेवलो की 3 ओळी पेरायची आणि 1 ओळ सोडायची. 3 ओळी पेरायची, 1 ओळ सोडायची. ही पद्धत साधी सोपी या पद्धतीने करा. एक महिनाभर त्रास वाटते, पातळ दिसल्यासारखं दिसतं. पण नंतर महिन्यानंतर तुम्हालाच कळेल की खरंच काय होईल काय नाही त्याच्यात. त्यानंतर आता त्याच्यामध्ये सुद्धा आपण थोडं सिरियस नसतं या गोष्टीचं की बीज प्रक्रिया सुद्धा करायला पाहिजे उडदाला मुगाला.
माझं म्हणणं आहे की याला सुद्धा थोडं सिरियसली जर बीज प्रक्रिया केलं, एक तर रासायनिक, दुसरी जैविक. रासायनिकमध्ये त्याला जे कार्बन डिझेल प्लस मॅन्कोझॅब येते, ते 15 ग्राम 15 लिटर पाण्यात टाकून 5 किलो 6 किलो जे बियाणे घेतात तुम्ही त्याच्यात लावून घ्या. त्यानंतर दुसरं जे आहे की हे लावण्यासाठी बुरशी मर लागू नये म्हणून, आणि हे थायमिथाझोन किंवा इमिडाक्लोरोपिड हे सुद्धा येतं. ते याच्यासाठी की जमिनीत लहान असतानाच किडी लागू नये, उन्नी लागू नये म्हणून. तर हे जर 2 प्रक्रिया केलात तर तुम्ही रासायनिकची, तर तुम्ही एक शाश्वत राहू शकता. त्यानंतर जे दुसरी प्रक्रिया आहे जैविक प्रक्रिया. ज्या जैविक प्रक्रिया म्हणजे जे बायोकिट म्हणून आहे, ज्यामध्ये रायझोबियम, सुपर जीवाणू, पोटॅश जीवाणू, ट्रायकोडर्मा आणि जर्मिनेटर आहे, जे उगवण शक्ती निघतानाच तुम्हाला कळून जाईल की याच्यात काय सत्यता आहे काय नाही. असं कशी म्हणजे दाट एक एक दाट म्हणजे बाळच घेऊन आलं उगवलं असं तुम्हाला दिसून जाईल. तर ही बरीच प्रक्रिया झाली. खत व्यवस्थापन बाबतीत झालं तर खत व्यवस्थापन साधं सुद्धा न टाकता माझं म्हणणं आहे की 14-35-14, 12-32-16 किंवा 10-26 भेटण्या गेली ते एक 50 किलो सोबतीला 10 किलो सल्फर आणि सूक्ष्मद्रव्य जे झिंक, बोरॉन, मॉल्डेबन, कॉपर, फेरस हे जे आहेत ते सुद्धा 10 किलो टाका, का अवश्य टाका, उत्पन्न जर पाहिजे असेल तर. त्याच्यानंतर जारवा शेणखत, आता पर्याय नाही तुमच्या शेणखतच नाही तर त्याला एक आपल्या कंपनीने एक असं चॅलेंज केलेलं आहे की बा ते जर 2 किलो त्याच्यासोबत टाकतो त्याच्यासोबतच पेरायचं आहे. तर ते जर टाकला तर तुम्हाला एक महिन्यामध्ये तुम्हाला खरं खोटं काय ते एखाद्या खरं टाकून बघा, खरं खोटं करा. सत्यता असेल तर त्याला पकडा, नाही तर सोडून टाका. चॅलेंज आहे आपलं. आमचं म्हणणं आहे की बाबा तुम्ही त्याचा जर वापर केला तर तुम्हाला खरं खोटं रिझल्ट तुम्हाला दिसून जातील. आणि परमनंट, कारण का शेणखत नाही, उत्पन्न काढायचं आहे, पर्याय तर पाहिजे. मग काय पर्याय द्यायचं? आता जीवामृत करा म्हणजे तुम्ही जीवामृत करून ते जीवाणू खत टाका म्हणजे टाकणार नाही, कारण का कचकट कामं नको, त्याला पर्याय कंपनी दिलेला आहे. तर एक जारवा नावाचं सेंद्रिय खत आहे 100%. ते करा. त्यानंतर जे फवारण्याच्या बाबतीत सांगायचं आहे की उडदा मुगाला सवतीचं बघल्यासारखा बघतो, त्याला सुद्धा जर आमच्या पद्धतीने मला 1.5 डबल पाहिजे असेल तर तुम्हाला एक आहे, आमच्या सांगितल्याप्रमाणे मला 4 फवारण्या करायचे. का करायचे आहेत, का नाही? कारण कार माहीत आहे का, मावा पडल्यानंतर फवारणी करता, आळी आल्यानंतर फवारणी करता, रोग आल्यानंतर फवारणी करतो आपण. ही घटना घडूच नाही. मी काय करू? कारण का मी काय म्हणतो, 70 दिवसामधला खेळ आहे सगळा. 70 दिवसामध्ये मला उत्पन्न 1.5 डबल पाहिजे, तर मग तसं पाहिजे असेल तर मग मी काळजी का घेऊ नये? माझ्या लेकराची लेकरू समजून मी काळजी का घेऊ नये? कारण का एक एक दाट हे तुमच्या लाडाचं लेकरू आहे, आणि सीझन येईल तर परत येईल. आणि कमी पिरियडमध्ये, कमी वेळेमध्ये जर भेटत असेल मग तुम्ही का करू नये? म्हणजे विनंती आहे, थोडंसं सिरियस घ्या. जास्त पैसे लागणार हिशोब ठेवा तुम्ही. मी चॅलेंज करतो, एखाद्या क्विंटलमध्ये तिकडे तिकडे बस बाग काय त्याच्या पट्टीनं तुम्हाला पैसे मिळतील, एवढी मला गॅरंटी आहे. पहिली फवारणी जी करायची आहे पेरल्यानंतर, म्हणजे तुमचं मूग उडीद निघाल्यानंतर 10 दिवसात पहिली फवारणी करायची. यासाठी मावा, आळी वगैरे येणार नाही, रोग येणार नाही. आणि फवारणी करताना एकच औषध नाही, 2-4 औषध येतात. तर का माहिती आहे का, आपण जेवायला बसतो आपल्या सगळंच अन्न घटक लागतं. लोणचं बी लागते, सोबतीला पापड पण लागते. पण पिकाच्या बाबतीत लोकांची एक धारणा अशी झालेली आहे की एकच औषध घ्यावं आणि मारावं आणि मोकळं व्हावं. मग विनंती ते नाही. तसं माणूस सजीव आहे, तसं प्राणी सजीव आहे, तसं पिकंसुद्धा सजीव आहेत. त्यांनासुद्धा बॅलन्स डाएट लागतं. त्यांनासुद्धा कुठली बिमारी येऊ नये म्हणून अगोदरच करायचं राहते. पण हे लोकांना ही माहीतच नसेल. त्याला सगळं उलटं शिकवलं गेलं, झाल्यानंतर करायला लावायचं. मावापटी फवारणी, अरे नुकसान झाल्यानंतर काय करतात असे करला तुम्ही, तशी करायला एखाद 2 एक्स्ट्रा करा, पण परफेक्ट उत्पन्न घ्या ना. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी फवारणी करायची आहे. पहिली फवारणी नंतर ते 10 ते 12 दिवसांनी करायची आहे. तिसरी फवारणी दुसरी नंतर 12 दिवसांनी करायची. चौथी फवारणी तिसरी नंतर 12 दिवसांनी करायची आहे. असे 4 फवारण्या करायचे. ते फवारण्या काय करायचं काही नाही. त्याच्यासाठी आमची कंपनी कन्सल्टन्सी देते. गुरु म्हणून शेतकऱ्याला गुरु नाही, गुरु म्हणून आमचा पाठ आहे. वर्षभर आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करतो व्हॉट्सअपवर फक्त. आणि एखादं एकर आम्ही सांगत असं करायचे आहे तुम्हाला, आणि ते तुमच्याच हाताने करा. तुम्ही कधी शिकवा मग, आम्ही करून द्यायचं तुम्ही कधी शिकवा. आमचं म्हणणं आहे की तुम्ही शिकावं. आम्ही फक्त व्हॉट्सअपवर तुम्हाला सांगितलं असं एखादी एकरला करून बघा. खरं खोटं करा. खरं जिंकला, तुमच्या हातात काय पॉवर आहे आम्हाला माहीत आहे, पण तुम्हाला पॉवर आहे ते हेच माहीत नाही. आम्हाला माहिती आहे तुमच्या हातात लक्ष्मी आहे साक्षात, पण त्याचा तुम्ही त्याला पाहत नाही, ते नजरेपुढे दिसत नाही. आमच्या नजरेत दिसते की तुमच्याजवळ साक्षात लक्ष्मी आहे तुमच्या हातावर. फक्त एकच आहे की फक्त गुरु पाहिजे. कारण का ॲग्रिकल्चर मागं राहण्याचं मोठं कारण म्हणजे शेतकऱ्याला कोणी गुरु नाही, कोणी कन्सल्टंट नाही. हे फार म्हणजे दुःखाची गोष्ट आहे. ठीक आहे, असो. तर ह्या सिस्टीममध्ये आमची मोबाईल नंबर दिलेला आहे. त्या मोबाईलवर कॉन्टॅक्ट करा. कन्सल्टन्सी आहे आमच्याकडे, ट्रेनिंग देतो आम्ही. असं आत्मनिर्भर होईल आणि स्वतःहून उत्पन्न काढेल ह्या गोष्टीचा आम्ही विचार केलो. तर
हे जे काही काही आता आजकाल फार मोठा मुगावर, उडदावर, सोयाबीन हे दिसतं मला येलो म्हणजे माझं म्हणणं आहे किंवा हे येऊ येऊ नये. मी काय करू? आम्ही सांगितलं त्या पद्धतीने केला तर तुम्हाला हे सगळे बिमारी जे आहेत, मररोग झाले, आळी झाले, ते कुठलेही प्रकार तुम्हाला दिसणार नाहीत. हे जे आहेत, हे सगळे ह्या सगळ्या गोष्टीचा पुढचा आम्ही म्हणतो की अगोदरच करतो, जेणेकरून की माझ्या पिकाला काही येणार नाही. ठीक आहे, जे काय असेल ते मला मी एक छोट्या ह्याच्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलो. विनंती एकच आहे, तुमच्या पिकाबद्दल, तुमच्या शेतीबद्दल तुम्ही सिरियस व्हा. कारण का बरेच जण भरपूर काय सांगतात, विषय नाही, ऐकावं जण करावं म्हणायचं. आम्ही म्हणतो की आमच्या मनाने एखादं एकर करून बघा. पटलं, जिंकलात तर तुम्ही जिंकणार आहात. तुमच्यासोबत आम्ही पण जिंकणार. आम्हाला पण तुमच्यासोबत जिंकायला आवडेल. तर धन्यवाद.